लाखो भक्त दर्शनासाठी आसुसलेले आहेत. दिंड्यांची संख्या वाढतच चालली आहे. चहूबाजूनी जनसागर लोटला आहे. गजानन महाराजांच्या या ज्या पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण विदर्भात, पूर्ण भारतात त्यांचा नावलौकिक आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमातून ते नेहमी त्यांची शिकवण देत असत. मला त्यांचा खूप अनुभव आलेला आहे. मी 1977-78ला खामगावला पॉलिटेक्निकला शिकत असताना मी गजानन महाराजांकडे येऊन साकडं घातलेलं होतं. तेव्हा गजानन महाराजांनी माझे स्वतः येऊन मला पेपर लिहिल्यासारखं वाटून मी त्या परीक्षेत पूर्ण उत्तीर्ण होऊन आज इंजिनियर पदावर आहे. गजानन महाराज सर्वांना पावणारे आणि गजानन महाराजांची कीर्ती सगळीकडे आहे आणि गजानन महाराज हे सर्व साधकांना पावणारे म्हणून असे संत अवलिया आहेत. गजानन महाराज की जय. गजानन महाराजांविषयी बोलायचं झालं तर गजानन महाराजांवरची श्रद्धा, त्यांची भक्ती आमच्या घरात पूर्वापार चालत आली आहे. माझी आजी आजोबा सगळे गजानन महाराजांचे भक्त होते. माझे वडीलही गजानन महाराजांचे भक्त आहेत. अचानक मला एक प्रचिती आली आणि तेव्हापासून गाढ विश्वास बसला. मी मुंबईत एका ठिकाणी काही कामानिमित्त गेलो होतो गोरेगावमध्ये आणि ते काम झाल्यावर बाहेर आलो आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अरे इथे गजानन महाराजांचा मठ आहे. म्हणून मी आत गेलो, नमस्कार केला, खूप छान वाटलं. नंतर घरी गेलो. एका ॲनिव्हर्सरीला मी आणि बायकोने असं ठरवलं की महाराजांच्या मठात जायचं. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी सगळा दिवस धामधुमीत गेला आणि रात्री 8:30-9 वाजता आमच्या लक्षात आलं की अरे आपण बोललो होतो महाराजांच्या मठात जायचं आणि विसरलो. आणि तो मठ काहीतरी 9ला बंद होतो. मग आम्ही असं ठरवलं की निदान बाहेरनं दर्शन घेऊ. असं म्हणून आम्ही गेलो. 9:30 वाजले होते. तो मठ सताड उघडा होता. छान नमस्कार केला, 1-2 मिनटं मेडिटेशन केलं आणि निघालो. तेवढ्यात एका बाईंनी आतमधनं येऊन हाक मारली की अहो तुम्हाला महाराज बोलवत आहेत. मी तर पहिल्या दुसऱ्यांदाच आलेलो या मठामध्ये. कोण महाराज, मला कशाला बोलवत आहेत? तर आतल्या खोलीमध्ये थोडीशी वर्दळ असावी. मी आत गेलो तेव्हा एक 10-15 माणसं होती आणि तिथे एक गृहस्थ बसले होते. अंगावर शाल पांघरून, भिंतीकडे तोंड होतं आणि हातात चिलीम होतं. आणि ते मला बघताच बोलायला लागले. देवाची वाट बघून राहिलो रे तुझी, आत्ता येऊन राहिला का रे तू? हां, अर्धा तास थांबवलं ना मला तू. तर मी आणि बायकोने एकमेकांकडे बघितलं. म्हटलं यांना कसं कळलं, कोण? म्हणजे आम्ही कन्फ्यूज झालो होतो. मी पटकन नमस्कार केला. ते म्हणाले हे बघ, जिथे काम करतो ना तू तिथे व्यवहारात फसवतील लोक तुले, सांभाळून राहायचो. ती पोथी दे रे. असं म्हणून त्यांनी मला एक एवढी पोथी, त्याच्यावर त्यांनी एक काहीतरी शब्द लिहिला आणि ती मला दिली. मी परत नमस्कार केला आणि निघालो. माझे अनेक प्रॉब्लेम्स दूर झाले. आणि जे त्यांनी म्हटलं होतं की व्यवहारात लोक फसवतील, पूर्वी मला खरोखर मी व्यवहारात बराच फसला जायचो. फसवायचे लोक मला. पण जेव्हापासून मी ती पोथी वाचायला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत कधीही मला आर्थिक व्यवहारात काहीच प्रश्न आला नाही. धडधडाट होते. गजानन महाराज हे दैवत. खरं तर मला तशी काहीच त्यांच्याबद्दल आधी माहिती नव्हती. माझी एक मैत्रीण आहे सुषमा जोशी, त्यांच्या मी घरी गेले होते तेव्हा ते त्या पोथी वाचत होत्या. तर म्हटलं का कुठली पोथी वाचता? तर त्यांनी सांगितलं मला गजानन महाराजांची. म्हटलं हे कुठे असतात? म्हणजे ते
म्हणाले नाही ते नाहीत आता, पण ते शेगावला त्यांचं खूप हे आहे आणि माझा भयंकर विश्वास आहे त्यांच्यावर. म्हटलं मला तुम्ही द्या. मग त्यांनी मला एक पोथी दिली आणि मग मी ती पोथी वाचायला सुरुवात केली. मला खूप आनंद मिळायचा ती पोथी वाचताना. आणि माझ्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मला ज्या कठीण वाटत होत्या किंवा म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतात ना प्रत्येकाच्या आयुष्यात, तर तसं मला त्याच्यातनं मी सुटलेत. आणि माझी अगदी श्रद्धा आहे की गजानन महाराजांचीच ही कृपा आहे. गजानन महाराजांना बघितलेली काही पिढ्या म्हणजे असं म्हणतात की अजूनही त्यांची मुलं बाळं तिथे आहेत शेगावमध्ये. तर मला गजानन महाराजांबद्दल अतिशय भक्ती आहे. श्री गजानन महाराज म्हणजे प्रत्यक्ष चैतन्य. म्हणूनच या चैतन्याच्या दर्शनासाठी माणसांबरोबर प्राणीही दर्शनोत्सुक झालेत. महाराजांचा प्रकट दिन सोहळा आणि त्या दिवशी मिळणारं त्यांचं दर्शन म्हणून गजराज आनंदलेत. त्यांच्या बारीक डोळ्यातला आनंद स्पष्टपणे सर्वांना जाणवतोय. सोहळा अतिशय आनंददायी, फार आनंददायी आहे. चारी धाम फिरलो तरी पण शेगावसारखं पवित्र स्थान कुठेही नाही. आणि इथे एवढी गर्दी असताना सुद्धा किती शांतता आहे, हे फार आनंददायी वाटते. मनाला अतिशय आनंद होत आहे की हा सोहळा आज आपल्या पाहण्यात आला आहे. ही गजानन महाराज गजानन महाराजांचा परम भक्त आहे. माझी बायको, माझी मुलं, आम्ही सगळेच भक्त आहोत. आणि आमच्याकडे बाकीच्या देवांपेक्षा गजानन महाराजांचीच पूजा जास्त होते. आमचा जास्त महाराजांच्यावर विश्वास ह्याच्याकरता आहे की बाकीच्या देवानं कोणी बघितलं माहिती नाही, पण गजानन महाराजांनी जन्म घेतला होता. गजानन महाराजांच्याबद्दल वाचलंय, ऐकलंय आणि अनुभव घेतलाय. महाराजांनी मला दर्शनसुद्धा दिलेलं आहे. मी मिसेसला म्हटलं की तू पण माझ्याबरोबर चल, चीफ गेस्ट म्हणून एका ठिकाणी जायचं होतं. तर ठराविक ठिकाणी गेल्यानंतर आतल्या बाजूला म्हणजे इंटेरियरला ते कॉलेज होतं. आम्ही एक असं काहीतरी क्रॉस केलं जिथे आम्हाला महाराजांच्या नावाचा आवाज ऐकू आला. म्हणून गाडी थांबून परत घेतलं तर तिथं नवीन महाराजांचं एक देऊळ झालं होतं. ते बघितल्यावर आम्ही दोघं थांबलो, खाली उतरलो, आत गेलो तर तिथं एक फक्त गुराखी बसला होता. देवाचं दर्शन घेतलं, बाहेर आलो तर तो गुराखी होता तिथे. आम्ही गाडीत बसतो तर तो वाकून येऊन असं मस्तपैकी बघत होता काचेतून. थोडं मागं घेतली गाडी, एक 100 फूट गेलो नसतं तेवढं माझ्या लक्षात आलं की गुराखी म्हणजे आसपास कुठलं तरी गुरं पाहिजेत. पण येतानाही आम्हाला गुरं कुठं दिसली नव्हती आणि पुढेही कुठं गुरं दिसली नाहीत. म्हणून गाडी परत वळवून आलो तर तिथं गुराखी वगैरे कोणी नव्हता. तर असे मला गजानन महाराजांचे अनुभव खूप आलेले आहेत. त्याच्यापैकी हा एक होता.
मी मराठी सिरियल चालूच करतो आहे. तर माझ्या शुभेच्छा, माझ्या परिवाराच्या शुभेच्छा मी मराठीला, की ह्यांची ही सिरियल खूप चालो आणि खूप लोकांना माझ्या महाराजांचं दर्शन होतं. संस्थेतर्फे शेगावखेरीज इतर अनेक तीर्थक्षेत्री भक्त निवासाची सोय आहे. शेगाव येथील भक्त निवासात हजारो भक्तांची राहण्याची सोय अत्यंत अल्प दरात केलेली आहे. भक्त निवास आणि आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ आहे. आनंद सागर हा संस्थेचा एक भव्य दिव्य असा उपक्रम आहे. जवळजवळ 150 एकर जागेवर हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. आनंद सागर इथे जाण्या येण्यासाठी संस्थानानं विनामूल्य बस व्यवस्था केलेली आहे. भक्तांच्या सोयीसाठी आनंद सागर इथेही भव्य भक्त निवास आहे. गजानन महाराज संस्थान शेगाव या संस्थेतर्फे समाजाच्या विविध वर्गांची विविध अंगांनी सेवा केली जाते. संस्थेचे 40हून अधिक प्रकल्प आहेत. आदिवासी मुलांचे शिक्षण, मतिमंद मुलांसाठी शाळा, याचबरोबर वैद्यकीय तसंच आध्यात्मिक कार्यही खूप मोलाचं आहे. महाराजांची पालखी निघाली. हजारो लाखो भक्त दर्शनासाठी सरसावले. पण सारं कसं शिस्तीत. श्री गजानन महाराजांच्या दर्शनानं पावन झालेल्या भक्तांच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान होतं. दिंडीतल्या भजनात भक्त आता अगदी रंगात आले होते. महाराज शेगावात ज्या वटवृक्षाखाली प्रकट झाले होते हा इच्छाराम शेठ यांचा वाडा, व्यंकटलाल बाजूला आणि व्यंकटलाल आणि इच्छाराम हे दोघं भाऊ. तर हे इच्छाराम यांचा वाडा अध्याय नंबर 2चं घर आहे. इथं त्यांना स्नान घातलं होतं, आंघोळ केली होती, व्हॉमिटिंग झालेलं होतं ते घर. इथं त्यांचं 21 ते 21 वर्ष वास्तव्य होतं. त्यांची बैठक नेहमी इथे राहायची. ते जाताना लीला करायचे आणि पुन्हा इथं यायचे. त्यांचं व्यंकटलालजी जे प्रेम होतं, त्यांची बैठक वगैरे सगळी इथेच होती. ते लीला करायसाठी जायचे दुसरीकडे, पण नंतर शेवटी इथंच यायचे. महाराज हे ब्रह्म आहे. आज जी शेगावला एवढी मोठी प्रचिती येत आहे त्याचं कारण हेच आहे की ते सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात. फक्त त्यांचं एकच आहे की जे आपण म्हणजे त्यांना आपली हाक आहे ती आपल्या म्हणजे पोटाच्या भूमीपासून असायला पाहिजे. आपण जेव्हा कळकळीने त्यांना आवाज देतो तेव्हा ते आपल्याजवळच आहे, ते गेले कुठंच नाही. म्हणून आज ही शेगावला जी प्रचिती येत आहे, एवढं गर्दी होत आहे, लोकांना पाहत आहेत, त्याचं कारण हेच आहे की कांतींची मूर्ती जी आहे ती संजीवनी आहे ज्ञानेश्वर महाराजांसारखी. तर त्याची प्रचिती आपल्याला येतं सगळ्यांचं.
सब हे गोमाजी महाराजांचं समाधी मंदिर. श्री गोमाजी महाराज यांनी नागझरी इथे समाधी घेतली आहे. इथं पाण्याचे झरे विपुल प्रमाणात आढळतात, म्हणून नागझरी हे नाव पडले. श्री गजानन महाराज यांनी अनेकदा इथे येऊन समाधीचं दर्शन घेतलं होतं. शेगावला येणारे श्री गजानन महाराजांचे भक्त या पवित्र ठिकाणी येऊन श्री गोमाजी महाराजांच्या समाधीवर मोठ्या भक्तिभावानं नतमस्तक होतात.